पेस्ट दिलं. तुम्ही बघू शकता शेवगा शेंगा शिजायला घातल्या, डाळीतले करायचे बरं का. तर बघा मी लसूण ठिचून घेतलाय, कोथिंबीर. तुम्ही बघू शकता लागणारं साहित्य काय काय घेतलं. तिखट का डाळ शिजून घेतली असं आता हटायची बरं का त्याला. आता मी गॅस ऑन करत आहे फोडणीसाठी. तुम्ही पाहू शकता डाळीतली खूप सुंदर लागते बरं का. असं हटून घ्यायच्या. बघू शकता तापायला ठेवलंय बघा. जेवढं लागतं तेवढंच तेल घ्यायचं. तुम्ही पाहू शकता. आप देख सकते हो मैं शेवगे की फल्ली देख सकते हो कैसा उबल रहा है. देखो दाल, ये थोड़ा मसूर की दाल, मूंग दाल, तूर दाल सब मैंने मिक्स ये ले. देखो देख सकते हैं आप कैसा ये हो गया. देखो कैसा गला है. देखो आप देख सकते हो. अब मैं फोड़ने देने वाली हूँ. तुम्ही बघू शकता मोहरी टाकली. कसा तडतड आवाज आला पाहिजे त्याला. मस्त लसूण पण भाजलं पाहिजे मस्त. अशी कडक फोडणी बसली पाहिजे बघा. गॅस स्लो करायचा. तुम्ही बघू शकता मी डाळीत मीठ टाकलं होतं बरं का शिजताना, घरातले मसाले. तुम्ही बघू शकता मटन मसाला पण टाकू शकता तुम्हाला टाकायचं नंतर. हळद. आता हे आपण डाळ टाकू बघा हटले. बघू शकता शेवग्याची शेंग शिजून झाली. मीठ टाकून शिजवायची बरं का शेवग्याची शेंग. मला थरायलाच कोण नसते, काय करणार मी तर. पाहू शकता इतकी सुंदर आमटी झाली ना. मी शिजताना सगळं टमॅटो ते सगळं टाकलं होतं बघा. तुम्ही आता उकळी बघू शकता. तुम्ही बघू शकता उकळी येऊ द्या. चवीपुरतं मीठ बघू शकता. शेंगात पण मीठ असतं ना, मी डाळीत पण टाकलं होतं. उकळी येऊ द्या छानपैकी मध्ये. तेल जास्त नाही टाकायचं बरं का, आमटीला तेल लागत नसतं. शेवगे डाळीतली बरं का शेवग्याची आमटी. उकळी येऊ द्या मस्तपैकी मध्ये. तुम्ही पाहू शकता कसं उकळत आहे. आता थोडी धना कोथिंबीर टाकायची. कशी झाली मस्त आमटी. आता एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून दाखवणार आहे बघा. तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे बघा. तुम्ही बघू शकता मी जिरा राईस पण केला आहे बघा ह्याच्याबरोबर खायला. तुम्ही चपाती पांढरा राईस पण खाऊ शकता, पण मी जिरा राईस केला आहे. तुम्हाला माझ्या कशी आवडली का तुम्हाला आमटी माझी शेवग्याची डाळीतली बरं का. किती सुंदर केली बघा. कारण लाल नसती, कारण एकदम तिखट कमी टाकायचं असतं. उन्हाळ्याचे दिवस आहे. तुम्हाला माझं करणं आवडलं असं तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू. धन्यवाद दिशेला.